नमस्कार, माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर. तर गावाकडचे नेचर चॅनलमध्ये आपण व्हिडिओ बनवत आहोत वासनवेल. तर वासनवेल ही जंगलात येणारी वनस्पती आहे आणि आपल्या शेताच्या बांधावरती पण ती वाढणारी वनस्पती आहे आणि ती मजबूत आहे. 4-5 पदरीने ती लांब लांब जाते आणि तिच्या वेलीचे तंतू लवचिक आणि टिकाऊ असल्यामुळे ती गावाकडे नैसर्गिक दोरी म्हणून पण तिचा उपयोग होतो. गवताचा भारा बांधण्यासाठी, सरपणाचे ओझे बांधण्यासाठी, शेतातील पुडके किंवा मोळे बांधण्यासाठी तिचा उपयोग होतो. तर ही वासनवेल आहे, आपण बघत आहोत. पूर्वी शेतात गेल्यावरती दोऱ्या वगैरे काही नेत नव्हते. मग अचानक काय करायचं, तर ते बांधावरचीच वेल काढायची आणि त्यांनी बांधून घ्यायचं. तर ती पक्की दोरीसारखी आहे आणि ती आयुर्वेदामध्ये पण तिचा उपयोग केलेला आहे. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तिचा उपयोग होतो. आपण तिचे पानं काढून घेत आहे. पानं काढून मी बाजूला ठेवणार आहे, तसेच सुकवून मी भरून ठेवणार आहे. तर मला मिळालेली आहे ही वासनवेल, तर मी तिची लागवड पण करणार आहे. तर आपण पुढं बघू शकता आहे, पुढे आपण लागवड करणार आहोत. तर ह्या वेलीचा उपयोग लग्नामध्ये आपण देवाक आणतो ना, त्यावेळेला ह्या वेलीचा म्हणजे मान आहे आणि पूजेमध्ये पण त्याचा उपयोग करतात. की आपलं कुलदेव असतं ना, तर त्याचं गोल राऊंड करून म्हणजे कडं करून त्याची पूजा करतात. तर अध्यात्मामध्ये पण तिला मान आहे, आयुर्वेदामध्ये पण तिला मान आहे वासनवेलला. आणि आपल्याला ऊसाची मोळी, घासाची मोळी, ओझं किंवा काय असेल बांधायला काही नाही आता, तर त्याचा उपयोग होतो. आणि खूप मोठी वाढते, ती लांब लांब जाते आणि 4-5 पदराने अशी जाडी होऊन पुढे जाते. तर ही मी बाजूला ठेवते. कापून मी बाजूला ठेवलेली आहे आणि राहिलेली ती मी आता आपण लावणार आहे. गावाकडे सर्वांनाच माहिती आहे, जुन्या पिढीला, की वासनवेलचं झाड कसं असतं, कुठं असतं आणि त्याचे उपयोग. तर ही कुंडी घेतलेली आपण रेडीमेड आहे, आपली माती बिती भरलेली आहे, शेणखत पण टाकलेलं आहे. आपण घेणार आहोत आता मातीची कुंडी. आता जी राहिलेली वेल आहे ना, ती आपण टाकणार आहोत, त्याच्यामध्ये लावणार आहे. ही रानूमाऊ आहे ना, आपली सोबतच असते माझ्या. मी काही काम करत असले तर जवळ येऊन बसते किंवा मग लांब बसून बघत असते काय चाललंय माझं म्हणून. दिवसभर आमची दोघीच असतो, तर तिचं लक्ष माझ्याकडेच असतं. तर माती उकरलेली आहे, त्यातच आपण ती वेल लावणार आहोत.
वासनवेलाची झाड लागवड चालू आहे. एरवी ती जंगलात येते, झाडांवरती येते आणि बांधावरती येते. आणि मी जी फांद्या आणलेल्या आहेत ती वडावरती गेलेली होती, खूप उंच गेलेली वडाच्या झाडावरती. तर मी ती काढून घेतली आणि घरी आणल्यावरती मग व्हिडिओ काढलेली आहे. इकडून पण आता कुंडीमध्ये आपण वासनवेलीची लागवड केलेली आहे. तर कोणती वस्तू कधी कामा येईल सांगता येत नाही. तर तिचा मान असतो देवकांताने आणि पूजेमध्ये पण तिचा मान असतो. म्हणून ऐन वेळेला आपल्याला सापडत नाही, म्हणून आपल्या घरीच लावून दिलेली बरी. लावून झालेले आहे वेल. आता मातीवरून टाकतोय, उघडी नको पडायला म्हणून. तर माझ्या सर्व व्हिडिओ चांगले आहेत, तुम्ही बघत जा. लाईक कमेंट करा म्हणजे मला समजेल बघितल्या कोणी ते. आणि वेगवेगळ्या व्हिडिओ आहेत. हे मी मगाशी बांधून ठेवलेलं ते लाल कपड्यात टाकून ठेवलेलं आहे. पहिला आपण पानांचा उपयोग केला, तो आपण बाजूला सुकवून ठेवणार आहे. दुसरा लावला, लागवड केली आणि तिसरा आपण ते पूजेसाठी ठेवणार आहोत. तर कोणताही आयुर्वेदिक वनस्पती असेल त्याचं सेवन करताना किंवा कोणत्या आजारावरती आहे ते डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावे, कारण त्याचं कमी जास्त प्रमाण असतं. पानं धुवून मी सुकायला ठेवलेले आहेत. तर मगाशी लाल कापडामध्ये बाजूला काढलं होतं ना, त्याचं हे मी कडं बनवलेलं आहे. तर मला पण माहीत नाही मी कसं बनवलं. मी पोथी वाचत होते, ग्रंथ, ते वाचता वाचता मी ते रोल केलं आणि बनवून आपोआप झालेलं ते. म्हणजे मी ठरवलं नव्हतं आपल्याला बनवायचं असं म्हणून, ते आपोआप बनलं. तर त्याची पूजा वगैरे मी केलेली आहे आणि असंच घरात ठेव. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद, बाय बाय.